नमस्कार नमस्कार. बुकमार्कच्या आजच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचं औचित्य, आजचं निमित्त हे अतिशय विशेष आहे. 26 नोव्हेंबर हा आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. असं म्हणतात की कुरुक्षेत्राच्या भूमीवरती जेव्हा अर्जुन हताश झाला तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हत्वा वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. नंतर जी संपूर्ण भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली त्याची सुरुवात इथून झाली म्हणतात. कुठलीही ऐतिहासिक गोष्ट, मग ते आपलं भारतीय संविधान का असेना, हे आपल्यासाठी कुठल्याही धर्मग्रंथाहून कमी नाहीये. जर भगवद्गीतेची सुरुवात त्या संवादाने झाली तर भारतीय संविधानाच्या निर्मितीची सुरुवात ही एका अत्यंत ज्वलनशील, अत्यंत प्रभावी आणि कायम स्मरणात ठेवावी अशा संवादाने झालेली आहे. आणि त्या संवादाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 ऐतिहासिक भाषणांबद्दल आज आपण चर्चा करत आहोत. कविवर्य सुरेश भट म्हणतात, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी, माझी या साठीन माझा पेटण्याचा सोहळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर महापुरुष. त्यांचं ज्ञान, त्यांची विद्वत्ता, त्यांचं भाषा प्रभुत्व, त्यांचं वक्तृत्व, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, त्यांची दूरदृष्टी, या सर्व गुणांचा समुच्चय आपल्याला या 2 भाषणांद्वारे अभ्यासता येतो. मी तर म्हणेन, विधी शाखेचा विद्यार्थीच कशाला, पण कुठल्याही सुजाण नागरिकानं जर अधिक जबाबदार नागरिक होण्यासाठी कुठली कर्तव्य पार पाडायला हवीत याची जाणीव करून घ्यायची असेल तर ही 2 भाषणं बाबासाहेबांनी संविधान सभेपुढे दिलेली प्रत्येकानं अभ्यासायला हवीत. पहिलं भाषण आहे 4 नोव्हेंबर 1948 रोजीचं आणि दुसरं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949 रोजीचं. भारतीय संविधानाच्या राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया जर आपण धुंडाळली तर ही 2 महत्वपूर्ण भाषणं ही अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत असं आपण ठामपणाने म्हणू शकतो. का बरं? मला असं वाटतं, कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्याचा अभ्यास जर आपल्याला नीट पारखून बघायचा असेल, जवळून समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीची भाषणं हे एक फार मोठं साधन म्हणून उपलब्ध असतात. मग ओबामांचं हॅलो शिकागो हे भाषण असेल, स्वामी विवेकानंदांचं बंधूंनो आणि भगिनींनो हे भाषण असेल, किंवा जवाहरलाल नेहरूंनी केलेलं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण असेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या 2 भाषणांबद्दल आपण आज बोलतोय त्यापैकी पहिलं भाषण जे 4 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांनी केलं, ते भाषण जर आपण एका बैठकीत शांतपणे बसून वाचायचं ठरवलं तर आपल्याला लागतील सुमारे 33 मिनिटं. त्या 4 नोव्हेंबर 1948च्या भाषणामध्ये एकूण 8,917 शब्द आहेत. आणि जे दुसरं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949चं, त्यात 5,903 इतके इंग्रजी शब्द आहेत. ते वाचण्यासाठी आपल्याला 18 मिनिटांचा अवधी लागू शकतो. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. त्यानंतर 11 सत्रांमध्ये 165 दिवस प्रत्यक्ष कामाचे जर दिवस मोजले तर 165 दिवस संविधान सभेत न काम केलं. आणि अखेरची बैठक समारोपाची ही 24 जानेवारी 1950 रोजी पार पडली. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी संविधान तयार करण्यासाठी लागला होता. पण संविधान तयार करत असताना जेव्हा संविधानाचा कच्चा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेपुढे ठेवला तेव्हा त्यांच्या मनात काय भावना होत्या? 4 नोव्हेंबर 1948चं भाषण
यात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडेल. बाबासाहेब म्हणतात, अ स्टुडंट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ, इफ अ कॉपी ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन इज प्लेस्ड इन हिज हँड्स, इज शुअर टू आस्क 2 क्वेश्चन्स. म्हणजे विधी शाखेच्या राज्यघटनेचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात जर या राज्यघटनेची संविधानाची प्रत ठेवली तर तो आपल्याला 2 प्रश्न विचारेल. विच इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अँड व्हॉट इज द फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कुठली शासन पद्धती या राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहे आणि या राज्यघटनेचा प्रकार कोणता आहे. आपल्याला माहित असणारच लोकशाही शासन पद्धती, नंतर संसदीय शासन पद्धती, हुकुमशाही, अशा वेगवेगळ्या शासन पद्धती आहेत. तर राज्यघटनेचा अभ्यास करणारा विद्यार्थी हे 2 प्रश्न उपस्थित करू शकतो. म्हणजे संविधान सभेमध्ये उपस्थित अन्य दिग्गज, पंडित, ज्ञानवंत, प्रज्ञावंत आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या थोर लोकांच्या ऐवजी बाबासाहेबांच्या नजरेसमोर जेव्हा ते घटनेचा मसुदा प्रस्तुत करतायत या सर्वांपुढे, तेव्हा कोण आहे, तर तो कायदा किंवा विधी शाखेचा अभ्यास करणारा राज्यघटनेचा विद्यार्थी आहे. मग पुढे त्या भाषणामध्ये काय सापडतं. अमेरिकन शासन प्रणाली किंवा अमेरिकन राज्यघटनेमध्ये त्यांनी स्वीकारलेली शासन पद्धती आणि भारतीय शासन पद्धती जी आपण आपल्या राज्यघटनेत स्वीकारतोय, यात काय फरक आहे ते बाबासाहेबांनी समजावून सांगितलं. ते म्हणतात, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि भारतातला राष्ट्रपती हे जरी नामसाधर्म्याने प्रेसिडेंट म्हणवले जात असले तरी ते सारखे नाहीत. तिथला प्रेसिडेंट किंवा राष्ट्राध्यक्ष हा तिथल्या कार्यपालिकेचा प्रमुख असतो. इथे राष्ट्रपतीचं स्थान हे वस्तुतः जे इंग्लंडमध्ये राजाचं किंवा जो सम्राट असतो त्याचं आहे तसं आहे. मग आपली शासन पद्धती काय आहे, युनिटरी आहे की फेडरल आहे, म्हणजे केंद्रीभूत आहे की संघराज्य पद्धती आहे, त्याचा उहापोह बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि हा उहापोह करत असताना काही महत्वपूर्ण गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यातली पहिली म्हणजे ते सांगतात की अमेरिकेहून आपली शासन पद्धती कशी भिन्न आहे. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे समजा अमेरिकेसारखी दुहेरी नागरिकत्वाची पद्धत आपल्या भारतात असती आणि मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे तर मला 2 नागरिकत्व मिळतील जर अमेरिकेसारखी पद्धत असती तर. एक महाराष्ट्राचं नागरिकत्व आणि दुसरं केंद्राचं नागरिकत्व. पण असं भारतात नाहीये, हे अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये आपल्या माहितीस्तव राज्यांना स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचं आणि अंगीकारण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण विकिपीडियावरती किंवा इंटरनेटवरती बघू शकता, माहिती उपलब्ध आहे. राज्यांना त्यांच्या स्वतंत्र राज्यघटना आहेत. अर्थात देशाची राज्यघटना पण अमेरिकेत आहे. भारतात मात्र अशा स्वरूपाची कुठलीही तरतूद आपल्याकडे नाही. नंतर आपल्या माहितीस्तव घटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये म्हणजे परिशिष्टामध्ये 3 याद्यांचा समावेश असतो, ज्यात केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं अधिकार वाटप स्पष्ट होतं. म्हणजे जसं की रेल्वे, पोस्ट खातं, माहिती आणि नभोवाणी ही खाती आपल्याला केंद्र सरकारमध्येच आढळून येतात, ती राज्य सरकारमध्ये नाहीत. जसं की रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट, एसटी ची बस असते, हे खातं आपल्याला राज्यात आढळून येतं. रोडवरचं ट्रान्सपोर्ट किंवा वाहतूक हा केंद्राचा विषय नाही. तर ही जी काही पद्धत आहे अधिकार वाटपाची, ज्याला केंद्रीय सूची, राज्य सूची आणि कंकरंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची असं आपण म्हणतो, ही आपण संकल्पना ऑस्ट्रेलियन संविधानातनं घेतलेली आहे, स्वीकारलेली आहे. हे बाबासाहेबांनी समजावून सांगितलं. याच भाषणामध्ये अत्यंत रोखठोक शब्दात बाबासाहेबांनी एकूण 7 वेगवेगळ्या टीकांना उत्तर दिलेलं आहे आणि आपल्या टीकाकारांचा खरपूस शब्दात समाचार घेतलेला आहे. मी तर म्हणेल, जर आपल्याला राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून राज्यघटना समजून घ्यायची असेल तर जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की जरी एकले अवधान दीजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, त्या पद्धतीने बाबासाहेबांनी त्यांच्या टीकाकारांना दिलेलं उत्तर जर आपण बारकाईने वाचलं ना तर आपल्याला संपूर्ण राज्यघटनेचा आत्मा कुठेतरी कळतोय असं आपण म्हणू शकतो. काय होत्या या टीका? एक टीका अशी होती
की इतर राज्यघटनेतला बराचसा भाग हा भारतीय राज्यघटनेमध्ये आपण स्वीकारलाय. आणि याला जोडून दुसरी टीका अशी होती की 1935चा जो ब्रिटिशांनी पारित केलेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे, त्या ऍक्ट मधल्या बऱ्याचशा तरतुदी या आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जशाच्या तशा स्वीकारलेल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात जगातली सगळ्यात पहिली राज्यघटना लिहून 100 वर्ष उलटून गेलेली आहेत. म्हणजे ते अमेरिकन राज्यघटनेबद्दल बोलत होते. इतरही जगातल्या अनेक देशांनी राज्यघटना स्वीकारल्या आहेत. तेव्हा जर आपल्याला आपली राज्यघटना ही सदोष राहू नये असं वाटत असेल तर आपण त्यातला काही अंश इतर राज्यघटनांमधनं घेणं यात प्रमाद किंवा चुकीचं काय आहे? राहायला जे प्रशासकीय तपशील आपण 1935च्या ब्रिटिशांच्या कायद्यामधनं घेतले त्याबद्दलही बाबासाहेब खुलेपणानं असं म्हणतात की याबद्दल शरम वाटावी, संकोच वाटावा किंवा अपराध भाव वाटावा असं मला काहीही वाटत नाही. कारण घटनेमध्ये ज्या शाश्वत आणि चिरंतन जीवनमूल्यांबद्दल आपण बोलतो आहोत ती जीवनमूल्य जगात सगळीकडे सारखीच असतील, ती त्रिकाला बाधित अशी आहेत. त्यामुळे त्या मूल्यांवरती, त्या व्हॅल्यूजवरती कुण्या एका राष्ट्राचा स्वामित्व हक्क किंवा पेटंट नाही. त्यामुळे आपण ती मूल्य स्वीकारतो. दुसरा जो आक्षेप टीकाकारांनी घेतला होता तो असा होता की प्राचीन भारतीय प्राचीन इतिहासाचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे आपल्याला दिसून येत नाही. आणि खेड्यांचा या राज्यघटनेमध्ये खेडी कुठेही केंद्रस्थानी नाहीत. यावरती बाबासाहेब आंबेडकर मेटकॅफ या विचारवंताला त्याचा विचार कोट करतात आणि त्याचं वाक्य सांगतात की खरंच खेड्यांनी आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये काही योगदान दिलंय का? तर मेटकॅफचं वाक्य ते सांगतात, डायनेस्टी आफ्टर डायनेस्टी टम्बल्स डाऊन, revolution succeeds to revolution. Dynasty after dynasty tumbles down, revolution succeeds to revolution. Hindu, Pathan, Mughal, Maratha, Sikh, English are all masters in turn. But the village communities remain the same. In times of trouble, they arm and fortify themselves. A hostile army passes through the country. The village communities collect their little cattle within their walls and let the enemy pass unprovoked. म्हणजे आपल्या जीविताचं संरक्षण करण्यापलीकडे खरंच खेड्यातल्या त्या समूहांनी काही योगदान दिलंय का असा सवाल ते उपस्थित करतायत मेटकॅफच्या शब्दांमध्ये. हे उत्तर कशाचं आहे की यात देशाच्या प्राचीन इतिहासाचं प्रतिबिंब नाही आणि खेड्यांना केंद्रस्थानी मानलेलं नाही. नंतर तिसरा आक्षेप जो घेतला होता तो आहे की अल्पसंख्याकांना अवास्तवच अधिकार दिलेले या राज्यघटनेमध्ये. त्या संदर्भात उत्तर देत असताना आयर्लंडची राज्यघटना स्वीकारतेवेळी आयर्लंड या देशामध्ये जी चर्चा झाली होती रेडमंड आणि कार्लसन या दोन विभूतींमध्ये, त्याचा संदर्भ देऊन डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की त्यावेळेस एक माणूस म्हणाला होता, म्हणजे या दोन मंडळींमध्ये चर्चा झाली होती आयर्लंडची राज्यघटना स्वीकारताना, रेडमंड आणि कार्लसन. तर एकाने असा प्रस्ताव ठेवला होता की आपण सुरक्षित अशा स्वरूपाची काही आपले हिताचे निर्णय आम्ही तुमच्यासाठी करतो, म्हणजे आपलं हित जोपासलं जाईल असे हे अल्पसंख्याकांना उद्देशून आयर्लंडच्या संविधान सभेमध्ये झालेली चर्चा आहे. तेव्हा अल्पसंख्याकांचे जे प्रतिनिधी होते ते म्हणाले होते, डू डॅम विथ युअर सेफगार्ड्स, आम्हाला तुमचं वर्चस्व नकोय. म्हणजे तुमचे जे काही आमच्या हितासाठी सुरक्षिततेसाठीचे जे निर्णय आहेत त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला तुमचं वर्चस्व राज्यकर्ते म्हणून मान्य नाही. तर बाबासाहेब म्हणतात सुदैवाने भारतामध्ये अल्पसंख्याकांची जी वृत्ती आहे ती अशा स्वरूपाची हटवादी नाही आहे. तर आपल्याला त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही निर्णय त्यांच्या हिताचे जर घ्यावे लागत असतील ते आपण घ्यायला पाहिजे. तिसरा आक्षेप होता, हा तिसरा आक्षेप सांगितला मी. चौथा आक्षेप होता की मूलभूत अधिकारांवर निर्बंध कशाला आहेत? आपल्याला माहिती असायला पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आहेत, संचार स्वातंत्र्यावर निर्बंध आहेत, सर्व स्वातंत्र्य ही अनिर्बंध नाहीत. म्हणजे मूलभूत अधिकार हे भाग 3 मध्ये मोडतात भारतीय राज्यघटनेच्या, कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत. तर त्यात मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाही. तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की अमेरिकेमध्ये मात्र अनिर्बंध स्वरूपात मूलभूत अधिकार उपलब्ध आहेत, तसं भारतात का नाही? बाबासाहेब म्हणाले तसं काही नाहीये. अमेरिकेत जरी राज्यघटनेमध्ये निर्बंध नसतील तरी सुद्धा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने जे काही निरूपण मूलभूत अधिकारांचं केलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की निर्बंध
असतात असावेत. नंतर शासन व्यवहाराची मार्गदर्शक तत्व जी भाग 4 मध्ये आपल्याला आढळून येतात, त्यावरही टीका झाली होती. या केवळ शोभेच्या वस्तू आहेत असं अनेक टीकाकारांचं म्हणणं होतं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. त्याला उत्तर देताना बाबासाहेब असं म्हणतात की ज्या सरकारनं, ज्या लोकनियुक्त सरकारनं या मूल्यांकडे दुर्लक्ष केलं, या मार्गदर्शक तत्वांकडे जर दुर्लक्ष केलं, तर भविष्यात होऊ घातलेल्या म्हणजे त्या सरकारच्या पुढच्या निवडणुकीमध्ये त्या सरकारला त्याचा परिणाम हा भोगावा लागेल. ती पायस ऑब्लिगेशन्स आहेत, म्हणजे पवित्र अशा स्वरूपाची काही नैतिक जबाबदारी प्रदान करणारी ती तत्व आहेत. केंद्र सरकारला अवास्तव शक्ती प्रदान केलेली आहे, या टीकेचा पण त्यांनी समाचार घेतलाय. नंतर कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शाल बी ए युनियन ऑफ स्टेट्स अशी राज्यघटनेची सुरुवात आहे प्रास्ताविकेच्या नंतर. ती शब्दरचना चुकीची आहे असाही एक आक्षेप घेतला होता. तो आक्षेप गैरलागू आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि दुरुस्तीची म्हणजे घटनेतल्या घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही जटिल आहे, या आक्षेपाला पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे. हे होतं पहिलं भाषण. घटनेची वैशिष्ट्ये त्यांनी समजावून सांगितली आणि घटनेच्या टीकाकारांना त्यांनी उत्तर दिली. दुसरं भाषण जे आहे ते आहे 25 नोव्हेंबर 1949 रोजीचं, ज्याचं शीर्षक आहे ग्रामर ऑफ अनार्की, म्हणजे अराजकाचं व्याकरण. सुरुवातीलाच बाबासाहेब, आता हे भाषण बघा कधीच आहे, जेव्हा घटनेचा दुरुस्त्यानंतरचा अंतिम मसुदा सादर झाला होता घटना समितीपुढे. कारण 26 नोव्हेंबर रोजी आपण तो अंशतः स्वीकारला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण घटना पूर्णतः स्वीकारली. तर या भाषणाच्या सुरुवातीला जो पहिला आरोप बाबासाहेबांवरती किंवा मसुदा समितीवरती, संविधान सभेवरती झाला होता तो हा होता की सुमारे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी, 18 दिवस एवढा कालावधी का लागावा? राज्यघटना लिहिली खरंय, पण एवढा काळ? तर त्याला उत्तर देत असताना बाबासाहेबांनी देशात आपल्या जगभरातल्या इतर राज्यघटना लिहिण्यासाठी जो काळ लागला त्याचा संदर्भ दिलाय. ते म्हणतात अमेरिकन राज्यघटना लिहिण्यासाठी 4 महिने लागले, कॅनडाला 2 महिने लागले, ऑस्ट्रेलियाला मात्र 9 वर्ष लागली, दक्षिण आफ्रिकेला 1 वर्ष लागलं. पण मग दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये कुठेतरी आपण आहोत. त्याचं कारणही असं आहे जे ते सांगतात की भारतीय संविधानाचं जे प्रारूप किंवा मसुदा कच्चा ठेवला होता त्यात दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. ते किती दुरुस्त्या होत्या? त्या होत्या तब्बल 2473 दुरुस्त्या. त्यामुळे त्या सर्व दुरुस्त्यांवरती बारकाईने विचार करायचा, त्या स्वीकारायच्या की इन्कार करायचा यावरती चिंतन करायचं, यासाठी वेळ लागला. एक सदस्य होते टीका करणारे, त्यांचं नाव होतं नझीरुद्दीन अहमद. नझीरुद्दीन अहमदांचं असं म्हणणं होतं, म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. तर या ज्या यातना बाबासाहेबांना झाल्या त्या त्यांच्या टीकाकारांद्वारे पण झाल्या. नझीरुद्दीन अहमद यांनी एक शब्द कोटी करून असा म्हटला होता की ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समिती ही ड्राफ्टिंग कमिटी राहिलेली नसून ती ड्रिफ्टिंग कमिटी झालेली आहे. म्हणजे ड्रिफ्ट करणे म्हणजे विषयांतर करणे. तर बाबासाहेब त्या टीकेला उत्तर देताना म्हणतात की नझीरुद्दीन अहमद साहेब, मला असं वाटतं की जरी आम्ही ड्रिफ्ट करत असू किंवा कधी ड्रिफ्ट झालो असू तरी आमचा घटनेच्या आत्म्यावरील मास्टरी किंवा वर्चस्व कधी ढळलं नाही. म्हणजे आमचं विषयांतर झालं असेल चर्चेच्या दरम्यान, पण आम्ही दिशांतर कधी केलेलं नाही. नंतर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीलाच घटना समितीच्या संविधान सभेतील इतर सदस्य जे मान्यवर सहभागी होते त्यांच्याविषयी आपल्या मनापासून कृतज्ञताभाव व्यक्त करतात. सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्याविषयी त्यांनी आदर व्यक्त केला. सर B.N. राव आणि श्री S.N. मुखर्जी यांच्याविषयी पण त्यांनी आदर व्यक्त केला. संविधान समिती सचिवालय असा एक वेगळा विभाग तेव्हा स्थापन करण्यात आला होता आणि त्याचे मुख्य सर B.N. राव होते आणि त्यांच्यासोबत त्याचे सचिव हे S.N. मुखर्जी हे होते. काँग्रेस पक्षाचेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोकळेपणाने प्रांजळपणे आभार मानलेले आहेत. ते म्हणतात की काँग्रेसनं शांतपणे कामकाज होऊ दिलं आणि त्यामुळे घटना अशा स्वरूपात पुढे येऊ शकली. आणि ते म्हणतात, इंग्रजी शब्द आहेत पण वाक्य फार नेमकं आहे आणि आपल्याला यातूनच बाबासाहेबांच्या शब्दप्रभुत्वाची झलक बघायला मिळते. ते म्हणतात द टास्क ऑफ ड्राफ्टिंग कमिटी वुड हॅव बीन अ व्हेरी डिफिकल्ट वन इफ this constituent assembly has been merely a motley crowd, a tessellated pavement without cement, a black stone here and a white stone there,
is in which each member or each group was a law unto himself. म्हणजे जसं एखाद्या बसमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या बसलेला लोकांचा समूह असावा, कोणी कुठल्या समाज घटकातला, कोणी कुठल्या प्रवर्गातला, आणि कोणाचा पायपोस कोणाशी नसावा, लोक आपापल्या दिशेने आपापल्या आरोळ्या ठोकत असतील, गप्पा करत असतील. तसं जर असतं तर अवघड झालं असतं, पण तसं नाहीये. आणि त्याचं श्रेय ते काँग्रेस सरकार, आपलं काँग्रेसच्या जे सभासद आहेत त्यांना देतात. नंतर संविधानाच्या गुणवत्तेवर मी भाष्य करणार नाही आणि मी ते टाळतोय, पण मी एक महत्वाचं सांगू इच्छितो आणि हे परत एकदा आपण हृदयावरती करून ठेवावं असं वाक्य, मी ते इंग्रजी मूळ वाक्यच सांगू इच्छितो. ते म्हणतात, हावेवर गुड अ कॉन्स्टिट्यूशन मे बी, however good a constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. एखादी राज्यघटना कितीही सर्वोत्कृष्ट असेल, पण जर तिला अंगीकारणारी लोक, आचरणात आणणारी लोक ही जर योग्य नसतील तर ती राज्यघटना अपयशी ठरेल. पुढे ते म्हणतात, however bad a constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it happen to be a good lot. म्हणजे एखादी राज्यघटना अतिशय सर्वसाधारण, सामान्य, फारशी प्रभावी नसेल, पण तिचं आचरण करणारी लोक ही जर सर्वश्रेष्ठ अशी असतील तर ती राज्यघटना यशस्वी आणि प्रभावी ठरू शकते. The working of a constitution does not depend wholly upon the nature of the constitution. त्या राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे यावर ती राज्यघटना कशा पद्धतीनं काम करेल हे असं होईलच असं नाही. पुढे समाजवादी आणि कम्युनिस्ट वर्गावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टीका केलेली आहे. आणि का तर 2 आक्षेप कम्युनिस्टांनी घेतले होते. त्यातला एक आक्षेपाला त्यांनी तेव्हाच डील पण केलं होतं पहिल्या भाषणामध्ये. दुसऱ्या आक्षेपाला पण ते डील करतायत. पहिला आक्षेप होता की मूलभूत अधिकार यांना निर्बंध का आहेत, आणि दुसरा आक्षेप जो होता की जर सरकार कुणाची मालमत्ता हस्तांतरित करून स्वतः त्यावर कब्जा करत असेल तर त्या व्यक्तीला मोबदला द्यायची काय गरज आहे, विना मोबदला सरकारला घेता आलं पाहिजे. हा आक्षेप समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांचा होता. त्यावर बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की आजच्या घडीला आजची आमची पिढी, हिला जे समजतंय तिला मी राष्ट्र मानतो आणि त्या पिढीनं ही घटना बनवलेली आहे. भविष्यातली पिढी या घटनेत अशा स्वरूपात बांधली गेली आहे असं म्हणता येईल का, तर ते जेफरसन या विचारवंताचं वाक्य कोट करतात, जे पुन्हा महत्वाचं आहे, जसंच्या तसं इंग्लिश मधनं वाचणं. ते म्हणतात, वी मे कन्सिडर ईच जनरेशन, जेफरसन म्हणतो, वी मे कन्सिडर ईच जनरेशन ॲज ए डिस्टिंक्ट नेशन विथ ए राईट बाय द विल ऑफ द मेजॉरिटी टू बाइंड देमसेल्व्स, बट नन टू बाइंड द सक्सीडिंग जनरेशन मोर दॅन द इनहॅबिटंट्स ऑफ अनदर कंट्री. म्हणजे आज जर आम्ही कोणाला या घटनेमध्ये बांधून ठेवत आहोत तर आजच्या आमच्या पिढीला जर आपण राष्ट्र मानलं तर त्या पिढीला, भविष्यातल्या पिढीला आम्ही बांधून ठेवणं म्हणजे जणू काही परकीय राष्ट्रातल्या नागरिकांना आम्ही आमच्या घटनेमध्ये बांधून ठेवणं होईल, असं होईल. इतकं त्या अतिरेकी स्वरूपाचं असेल असा विचार करणं. सत्तेचं केंद्र सरकारमध्ये फार मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेलं आहे असाही एक आक्षेप त्या दरम्यान घेतला गेला होता. म्हणजे राज्यांना, जी छोटी छोटी राज्य आहेत संघ राज्यातली, त्यांना अक्षरशः स्थानिक स्वराज्य संस्थाच करून टाकल्या असं लोक म्हणत होती. तर त्यावर बाबासाहेब म्हणतात असं काही नाहीये, केवळ आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकार हे वरचढ ठरू शकतं. आणि या दोन्हीपैकी एका भाषणामध्ये बाबासाहेबांनी हे जे संपूर्ण फेडरल स्ट्रक्चर आहे ना, याला एक छान उदाहरण दिलेलं एका बहुमजली इमारतीचं, की ज्यावरती अनेक मजले आहेत ज्यांना आपण राज्य संबोधू शकतो, पण एकाच मजल्यावरती मुख्य कारभार करणारा सत्ताधीश असेल म्हणजे आपण त्याला केंद्र सरकार म्हणू शकतो. नंतर बाबासाहेब म्हणतात की भारतात मला भीती, भविष्याबद्दल चिंता थोडीशी सतावतीये. की ती का सतावतीये बघा, फार महत्वपूर्ण चिंता आहे. ते म्हणतात, सिंधवरती मोहम्मद बिन कासमनं हल्ला केला तेव्हा दहार राजानं आमिष स्वीकारून, आमिषाला बळी पडून, लाच स्वीकारून देशाशी गद्दारी केली. पृथ्वीराजाविरुद्ध मोहम्मद घोरीनं जेव्हा चढाई केली तेव्हा मोहम्मद घोरीला लढण्यासाठी आमंत्रण देणारा जयचंद होता. आणि हिंदूंच्या उत्थानासाठी जेव्हा शिवाजी महाराज हे मोगलांशी लढत होते तेव्हा काही मराठा सरदार आणि काही राजपूत राजे
हे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोगलांना मदत करत होते. त्या पार्श्वभूमीवरती आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या भारताचं भवितव्य कसं असेल याबद्दल मला चिंता वाटते. भारताला संसदीय शासन प्रणालीची सवय आहे का, आणि कसं काय ही शासन प्रणाली काम करणार, अशी टीका काही टीकाकारांनी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की बौद्ध भिक्खू संघ यावरून मला असं वाटतं की आपण लोकशाही मूल्य जीवन पद्धती स्वीकारलेली आहे. कसं काय, तर भिक्खू संघाच्या बैठकीमध्ये अनुमोदन देणं, मतदान करणं, व्हीप पारित करणं, कोरम योग्य आहे का नाही ते बघणं, एखाद्या व्यक्तीला ताकीद देण्यासाठीचा ठराव पारित करणं, ही जी काही बारकाईने जर बघायला गेलं तर प्रक्रिया आहेत या छोट्या छोट्या, ह्या प्रक्रिया याच लोकशाहीच्या प्रक्रिया आहेत. तर त्यावरून आपण लोकशाही जीवन पद्धतीत पूर्वीपासून जगत आलो आहोत असं बाबासाहेब म्हणतात. 3 महत्वपूर्ण आव्हानं बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहेत आणि त्यांचं आपण कायम स्मरण ठेवलं पाहिजे. पहिलं, आपल्या समस्या सोडवण्यासाठी रक्तपात, हिंसा, धरणं देणं असल्या घटनाबाह्य कृती करण्याचं काही कारण नाहीये. आता आपल्याला आपल्या प्रत्येकामध्ये लोकशाही जीवन मार्ग हा रुजवला पाहिजे. म्हणजेच काय की दगडफेक करणं चुकीचं आहे, एखाद्याच्या तोंडाला काळं फासणं चुकीचं आहे, एखाद्याला धमकावणं, त्याचा जात धर्म किंवा त्याने त्याच्या कुठल्या वास्तूचं काय नाव ठेवलं ह्याच्यावरनं चुकीचं आहे. लोकशाही जीवन मार्ग अवलंबणं हे आपलं कर्तव्य असेल असं बाबासाहेब म्हणतात. अवघड आहे, पण संयम बाळगला तर प्रयत्न करता येऊ शकतो. दुसरं, भक्ती मार्ग हा चुकीचा आहे. ते कसं, ते म्हणतात भक्ती मार्ग हा अध्यात्मामध्ये मोक्ष प्राप्तीचं साधन ठरू शकतं, पण राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीची पूजा आणि त्याचं स्तोम माजवणं हे खरं तर आपल्याला आपल्या देशाचा अंत करणारं ठरू शकतं. आणि तिसरं आव्हान ते सांगतात, आपल्याला सर्वांना आपल्या देशातल्या राजकीय लोकशाहीचं रूपांतर हे सामाजिक लोकशाहीत करणं आवश्यक आहे. केवळ प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे म्हणून भागणार नाही, तर प्रत्येकाला समान अधिकार मिळाला पाहिजे. जातीपातीच्या धर्माच्या भिंती या तुटून पडल्या पाहिजेत. आपण सर्वांनी एक व्हायला पाहिजे. आणि ते म्हणतात की आपण खरोखर एक होतो का आतापर्यंत. काही लोक म्हणाले की वी द पीपल असं जे घटनेच्या सुरुवातीला प्रास्ताविकेतले शब्द आहेत त्याऐवजी वी द नेशन असं असावं. बाबासाहेब म्हणतात ज्या देशामध्ये इतक्या हजारो जाती होत्या, त्या जातींमध्ये द्वेष होता, त्या जातींमध्ये सुसंवादाचा अभाव होता, अशा वेळेस आपण राष्ट्र म्हणून एक होतो असं म्हणणं म्हणजे ते काय शब्द वापरतात बघा. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग वी आर अ नेशन, आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग that we are a nation, we are cherishing a great delusion. असं मानणं हा फार मोठा संभ्रम आहे असं ते म्हणतात की आपण एक राष्ट्र होतो. सरते शेवटी समारोप करत असताना बाबासाहेब त्यांचंच वाक्य सांगतो आणि आपण आजच्या चर्चेचा समारोप करूया. इंडिपेंडन्स नो डाऊट इज अ मॅटर ऑफ जॉय. इंडिपेंडन्स इज नो डाऊट अ मॅटर ऑफ जॉय, बट लेट अस नॉट फॉरगेट that this independence has thrown on us great responsibilities. By independence, we have lost the excuse of blaming the British for anything going wrong. If hereafter things go wrong, we will have nobody to blame except ourselves. There is a great danger of things going wrong. सर्वांनी चिंतन करायला पाहिजे. कविवर्य केशवसूत म्हणतात, अंधारातची कढले सारे, चित्त नलक्षी वरचे तारे. अमावस्येचा किर्र अंधार सगळीकडे काळोख पसरलेला आहे, पण आकाशामध्ये एकच तारका लुकलुकते, आपल्याला वाट दाखवते. समुद्र किनाऱ्यावरती एक दीपस्तंभ उभा आहे आणि अंधारात आपली नाव वल्हवत वाट हरवलेल्या नावाड्याला ती मात्र दिशा दाखवते. तसं बाबासाहेबांचं हे भाषण, ही दोन्ही भाषणं त्यांचं स्मरण करूयात आणि पुन्हा एकदा संकल्प करूयात आपल्या देशाला बाबासाहेबांच्या स्वप्नातला